हॅलो फ्रेंड, कसे आहेत तुम्ही? सगळे मस्त मजेत असणार. मी पण खूप छान आहे. मी आता आलो इस्लामपूर म्हणजे ईश्वरपूर. हे इस्लामपूरचं नवीन नाव. इथे एक डोंगर आहे बघा, खूप छान डोंगर आहे आणि तिथे आता आम्ही चाललो आहे. खाली जागा असं ना म्हणून. ही गाडवं काल होते तिथे. हे आहे समोरील डोंगरावरती जाण्याचे गेट आहे आणि बाजूला लोक आहेत, ते राहतात, तिथेच राहतात. तिकडचं हा. दाजींची बी आली तिकडं टेकडी बघायला. मग काय झालं तर रस्ताच नाही दिसला. अच्छा, लय लांबपर्यंत आले ते. मी पण बघितलं पण टाइमच नाही, खूप लेट झालेलो त्याच्यामुळं. आमच्या गावाकडे बी एक असंच अशीच मंदिर आहे. हे नवीन काम चालू केलं त्यांनी, पायऱ्या बनवायचा. असेच पायऱ्या आहेत. हां, हा मग जत्री भरती मस्त. ह्याच्या टायमाला देवीच्या टायमाला देवी बसत नाही का तेव्हा दसरा टायमाला भारी मजा येते मस्त. त्या टायमाला मी घरी जातो पुण्याहून. अच्छा. हा पण आता काय झालं त्याच्यामुळं घरी आलो. आता काय जाणं होती. पाऊस येऊ शकतो का? रविवार झालं. लय भारी वाटतं. आता लोक येतील थोड्या टायमानं. 6 वाजले की चढायला चालू करतात. कंटाळतो माणूस फिरू कामं करू येऊन बसते मग माणूस. हात चढत जायचं. हात आहे का? हा, अजून थोडं काम करायचं. इथून तिथपर्यंत चढवते. हा, इथून. हा पाहण्यासाठी. हा, हे लोक आता हे करणार ना, हा ब्रेकर लावणार. ब्रेकर लावत लावत चढवणार. ब्रेकरच लागते याला.
आहे तो आपला हॉस्पिटलकडे येतो. हां हां, तो आपण तिकडे गेलो त्या हॉस्पिटल, आपण आलो त्या रोडला जाऊन भेटतो. हं? अच्छा, हॅलो फ्रेंड, कसे आहात सर्व? मस्त मजेत. मी पण खूप छान आहे, सगळे व्यवस्थित ना. मी आत्ता आलोय नवीन जागेवरती. मी आहे आता ईश्वरपूर. हे टेकडीचं नाव काय माहिती नाही, पण पहिल्यांदाच आम्ही आलोय फिरायला वरती. खूप छान असं वातावरण आहे, सुंदर असं दिसतंय. जो अजून तुम्हाला काही गोष्टी दाखवतो मी. हे बनलं तर किती भारी दिसेल ना. इकडे दिसतात बा शेती, हा या साईडने शेती दिसतात. शेती आहे सगळी पूर्ण बनवली त्यांनी. शेती आहे. सगळं त्याच होणार आहे पण हे. छान आहे ना, ते रस्ता पण खूप मस्त आहे. सगळं त्या होणार आहे. सगळं शेती होणार. हा, इथे काहीतरी आहे. इथं ईश्वरपूर, इथून बघू का किती छान दिसतंय. हे पूर्ण आहे ईश्वरपूर. काय भारी आहे ना. किती लांब असं नाही तो ईश्वरपूर. आपण ते रेड दिसते ना, रेड, तिथून आलोय ना आपण. हा हा, तिथून मधून फिरत फिरत इकडून इकडं. तो कारखाना आहे. कारखाना आहे तो. लय मोठा आहे तो, मोठा आहे तो लय. अरे इकडून काय, इथून इथे काहीतरी आहे वाटतं. हो, इथे काहीतरी आहे. इथे काहीतरी बनवलेलं होतं वाटतं. तिकून बघू पहिले पण. ये इथून जाऊया. हा, इथे बनवलंय. खूप जुनं आहे वाटतं, खूप जुनं आहे. रस्ता होता इथून, हा, रस्ता आहे. काय माहिती, हे तोडून बिडून बनवलंय त्याने पाण्यासाठी. पाणी पण खूप आहे इथे. खूप जुना आहे पण. हा, खूप जुनं आहे. जुना आहे पण असं काही. इथे पाण्याची टाकी पण बनवली.
इकडे टेकडी. खूप असं सुंदर ठिकाण आहे. आता तुम्हाला काही वर्षापूर्वीच मला वाटते बनवलं आहे, या लोकांनी काहीतरी बनवलं आहे. तर आम्ही इथं आलो आहेत. खाली मुलं खेळत आहेत. हे बघा किती मस्त असं टेकडी आहे. एखादा तिकडे शेगावकडे ये, आम्हाला कॉल कर. हा शेगावकडे आल्यावर शेगाव तर बघितलं ना तू ना. हा अरे बाप, तू म्हणशील आता की सगळं पाहून जाणार आहे मी. नाही येणार आहे मी शेगावला एक दिवस. या आणि आम्हाला कॉल चक्कर मारणार मी शेगावला. मला यायचं आहे कारण नाशिक तिकडे गेलेलो आम्ही चमाडात. तिकडं पण जाऊन फक्त आलो. शेगाव साईड आले ना तुम्ही, हा तुम्ही म्हणणार की मी हे सगळं फिरूनच जाणार शेगाव. इतकं भारी आहे. हा बाई इथे मंदिर आहे, दत्त मंदिर मंदिर कडे नाही आले का? आहे ना. चाल. आलेलो इथे मोर होता, मोर. इथं का? हा इथे मोर होता. कागद ते इकडं डोंगरच आहे त्याचं. संपूर्ण डोंगरच आहे. लोकांनी बसायला बनवलंय. जिकडे जिकडे फिरलेत ना तिकडे तिकडे गुरुवार आहे, दत्तांचा वार. एक मंदिर आहे. हा हा येतात ना. इकडून पण काम चालू आहे, इकडून पण काम चालू आहे. हे मंदिर आहे दत्तांचं. मोकार मध्ये असतो इकडं.
देव माणूस असं तर मी पुढे चालत जातो. जा. मी कुठे कुठे फिरायला गेलो ना मग असं व्हिडिओ करून टाकत असतो सारखं. इंस्टाग्राम युट्यूबला हा युट्यूबला आहे ते खूप थोडेफार. मग थोडंफार असं कुठं तरी गेलो ना मी टाकतो, बनवून टाकत नेतो काय 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 काय. आठवण राहते माणसाची. आठवण राहते. आठवण राहते आणि कुठे आपण गेलो ते माहिती पण राहते ना हा. कुठल्या ठिकाणी. हे किती सुंदर वाटत आहे ना, भारी पैकी मस्त वाटतंय रोड वगैरे. राजाराम बापू हो, लोक पण आले तिकडे. राजाराम बापू चल. काही काही जागेवरती अशा टेकडी आहेत. आमच्याकडे खूप मोठे मोठे डोंगर आहेत, भरपूर. हा लय मोठे मोठे. मी तर 2 वेळा पडलेलो. हा इथे लागलेलं ते आणि घरी सांगितलंच नाही, मग डोक्यात किडे पडले. हो आणि मी म्हणजे लपून ठेवलं कारण का घरी हाणतील ना पडस्तवर तर. हा म्हणून सांगितलंच नाही. ते आईने बघितलं, चावायला लागलं ना डोकं, मग ते आईने बघितलं. नंतर मग हाणलं पडस्तावर आणि मग डॉक्टरला नेऊन टाकलं. हा हाणलं, लय मार खाल्ला मी घरी पण. खूप जुनं असं हे बनवलं याने तोडून, आहे ना, लय जुनं आहे. हा टेकडी तशा आहेत आमच्याकडे पण खूप मोठे आहेत, जरा भीती वाटते. गावठी माणसं जाऊ शकते तिकडे. हा गावठी माणसं जाऊ शकतात. कारखानाच आहे राजाराम बापू. इथे जास्त त्यांचंच चालतं. इकडे बाकी त्यांचंच नाव आहे तिथे पण. राजाराम बापू. सहकारी साखर कारखाना, दूध डेअरी, तो मेन रोड तिकडे. पण बस स्टॉपच्या स्टँडच्या तिथून त्या मेन रोडनं झालं. आम्ही पण तिकडूनच आलेलो. तुम्ही आता जरी निघाला ना तरी तिकडूनच तुम्हाला जायला. हा रेल्वे स्टेशन बी इथंच कुठेतरी आहे.
तरी जाईल. रेल्वे स्टेशनला जातात लोक. आम्ही बघणार आहे, हा. नाही तर इकडून जायचं डायरेक्ट शिक्रापूर. अच्छा. नाही नाही, जा तिकडून तिकडे. एवढंच आहे. खूप छान वातावरण आहे. या डोंगरावरती शांतता बी खूप मस्त आहे आणि हवामान बी खूप मस्त लागतंय. छान हवा आहे. ज्याला कुणाला ह्या डोंगरावरती फिरायला यायचं असेल तर इस्लामपूर बस स्टँड पासून खूप जवळ आहे. 10-15 मिनटं फक्त वॉकिंग डिस्टन्स, गाडीनं 5 मिनिटात पोहोचणार. आम्ही आता परत निघालोय घरी. कसलं मस्त आहे. मुलं वरती येतात. हे खूप जुनी गाव आहेत इकडे आणि ह्या साईडला ईश्वरपूर. जे इस्लामपूरचं नवीन नाव आहे ईश्वरपूर, ते ह्या साईडला आहे. आता आम्ही परत निघालो. बापरे बाप. ओ हो हो. मस्त बनवलंय ना पायऱ्या. ते इथं जुळवणार पाणी वगैरे साईडनं काढून मस्त वरती छान असं. काल मी ह्या टायमाला इथंच होतो, वरती चढत होतो, फिरत होतो तिकडे गेलेलो मंदिरात. इथं फोटो काढायला आपल्याला. हां. पार्किंग. हा मोर. हां मोर ना. काल त्या साईडला होते तिकडच्या. ना पायऱ्या बी किती छान काढल्या दगडाचे. माणूस चढून थकणार नाही. नाही असं इथून उतरलं की परत प्लेन आहे. नाही. काल मी इथं आलो ना, ते गाढवं होते तिथे, 2 जण खेळायचं. एक कुत्रा तिथं बांधलेला आणि ते कुत्रं रडत होतं. मालक इथं बसलेला. ते बोलतात, म्हणलं का रडतंय? बोलते मालकाला बघून रडतंय. असं झालं. पायऱ्या काय कितपर्यंत पाहिजे? हां कितपर्यंत? नाही, इथून आता वरती चढणार. कसं बाहेर पार्किंग डायरेक्ट. लोक निघाले फिरायला ना. हॅलो, कशात आत्ता आम्ही फिरून आलो एवढ्या लांबून. खूप डोंगर मस्त फिरून आलो आहे. वातावरण खूप छान होतं. आत्ता आम्हाला सांगा तुम्ही कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ. आम्हाला कमेंट्स लाईक्समधून माहिती पडेल किती तुम्ही आम्हाला फॉलो करताय. ठीक आहे, बाय.